विद्या इट्स विद्या छानमेळ या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला विठ्ठलाचा टिळा कसा विणायचा ते सांगणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला ही छोटीशी पिन लागणार आहे। आपल्याला येलो कलरची उलन लागणार आहे। ब्लॅक कलरची एक उलन लागणार आहे। छोटेसे कटर एक लागणार। पहिले आपण मॅजिक रिंग करून घेणार आहोत। हे ब्लॅक कलरची उलन घेतलेली आहे मी। अशा पद्धतीने मॅजिक रिंग करायची। हे पहा, मॅजिक रिंग तयार झालेली आहे। आपल्याला इथे 2 चेन करून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत। आपल्याला 17 डबल खांब घ्यायचे आहेत। हे आपले 17 डबल खांब झालेले आहेत। आता आपण ही उलन अशी ओढून घ्यायची, म्हणजे आपल्या इथं गाठ बसते। आणि आपण जे चेन घेतलेले आहे त्या शेजारी आपण खांब घेतलेला आहे। हे पहा, इथं आपण स्लिप स्टिच करून घ्यायची। एक चेन करून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने आपण ही उलन कट करून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने तयार झालेलं आहे। आपण येलो कलरची उलन आता जोडून घेणार आहोत। येलो कलरची उलन घेतलेली आहे आपण। इथं गाठ करून घेऊया आपण, जिथून आपण ही स्लिप स्टिच करून घेतलेली होती आपण। त्या शेजारीच आपल्याला येलो कलर जोडून घ्यायचं आहे। अशी गाठ घेतलेली। आता हे दोन्ही उलन आपल्याला ह्यामध्ये घेत जायचे आहेत। हे आपण 2 चेन करून घेतलेले आहेत। त्यामधूनच आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत। आपल्याला हे 2 डबल खांब घ्यायचे आहेत। एक आणि इथे 2। आता आपल्याला पूर्ण या डबल खांबामध्ये सिंगल डबल खांब घेतलेले होते आपण ब्लॅक कलरचे, त्यामधून आपल्याला 2-2 डबल खांब घ्यायचे आहेत। हे पहा, हे आपण असं उलन ह्यामध्ये घेत जायचे। पूर्ण खांबावरती आपल्याला 2 डबल खांब घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने एक 2 3 4 5 6 7 8 हे आपण 8 डबल खांब घेतलेले आहेत। आता इथं आपण नव्या इथे एक डबल खांब घ्यायचं। एकामधूनच आपल्याला 3 डबल खांब घ्यायचे आहेत। हे पहा, आपल्याला ट्रिपल खांब घ्यायचे, सॉरी, हे असे एकामधून आपल्याला 3 ट्रिपल खांब घ्यायचे आहेत। 1 2 आणि हे 3। आणखीन दोनदा 1 2 3, आणखीन एकदा 1 2। हे आपले 3 ट्रिपल खांब झालेले आहेत। नंतर त्या शेजारीच आपल्याला अशा पद्धतीनेच डबल खांब घेत जायचे आहेत। आपल्याला एकामधून 2-2, एकामध्ये 2-2 इथपर्यंत। हे पहा, या साईडून आपण
16 खांब घेतलेत आणि ह्या साईडनं 16 16 16 32 आणि मध्ये आपण ट्रिपल 3 खांब घेतलेले. असे आपल्याला 35 खांब भेटलेले आहेत. म्हणजे 35 खांब तयार केलेले आहेत आपण. आता आपण इथे स्लिप स्टिच करून जोडून घेऊया. 2 चेन करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपल्याला हाफ डबल खांब करून घ्यायचे आहेत. पूर्ण ह्याच्यावरती हाफ डबल खांब करून घ्यायचे आहेत. हे पहा, ह्यामधूनच आपल्याला जिथून आपण घेतलेलं आहे त्या साईडनं हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, इथूनच हे पूर्ण सिंगल सिंगल घेत जायचे आपल्याला हाफ डबल खांब. हे पहा, हे पहा, आपण हाफ डबल खांब घेत झालेलं आहे. तर इथं जे आपण ट्रिपल खांब घेतलेलं आहे ते शेजारी हाफ डबल खांब घ्यायचा आणि त्यामध्ये असंच हाफ डबल खांब घ्यायचा आणि त्यावरती आणखीन आपल्याला एक डबल खांब घ्यायचा आहे. नंतर हाफ डबल खांब घ्यायचा. हे पहा, एक हाफ डबल खांब, एक डबल खांब आणि हाफ डबल खांब असं घ्यायचं एकामधूनच. परत नंतर हाफ डबल खांब घ्यायचा आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण करत जायचं आहे. हे पहा, हे अशा पद्धतीने. हे पहा, हे अशा पद्धतीने आता आपण याला जोडून घेऊया. इथे एक चेन करून घ्यायची आहे. आता आपल्याला सिंगल खांब घ्यायचा आहे. म्हणजे एक सिंगल खांब आणि दुसरा 2 सिंगल खांब एकामध्ये. हे पहा, ह्या शेजारी 1, नंतर त्या शेजारी 2, 1 2 1 2 असं करत जायचं आहे. 2 घेतले, नंतर त्या शेजारी एक सिंगल खांब घ्यायचा, त्या शेजारी 2 सिंगल खांब घ्यायचेत, नंतर 1, नंतर 2, 1, नंतर हे पहा 2 घ्यायचेत यामधून, नंतर 1 घ्यायचा, नंतर 2 घ्यायचेत, तर 1 घ्यायचा, नंतर 2. अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत विणत जायचे. हे पहा, आपण एक सिंगल खांब एक डबल खांब असं करत आलेलो आहे इथपर्यंत. हे आपण 3 घेतलेले होते ना खांब एकामधून, त्या शेजारी आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचा एक, परत आणखीन या तिन्हीवरती त्या शेजारी हाफ डबल खांब एक घ्यायचा. हे पहा, तिसऱ्यावरती नंतर आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे इथे. हे पहा, असं डबल खांब घ्यायचा, त्यामधूनच आपल्याला हाफ डबल एक खांब घ्यायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला एक हाफ डबल खांब, एक डबल खांब आणि तिसरा हाफ डबल खांब, नंतर त्या शेजारी हाफ डबल खांब घ्यायचा आहे. हे पहा, नंतर आपल्याला सिंगल खांब घेत जायचेत. म्हणजे सिंगल खांब परत डबल खांब असं घेत जायचेत आपल्याला. हे पहा, जसे ह्या पद्धतीने इकडे केलेले होते आपण तसेच ह्या साईडनेही विणत जायचे. डबल खांब, नंतर सिंगल खांब. जोडून घेऊया आता. हे पहा, नंतर यावरती आपल्याला 2 चेन करून घ्यायचे आहेत. त्यामधूनच आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचा आहे. आता पूर्ण आपल्याला हाफ डबल खांब घेत जायचेत पूर्ण खांबावरती. हे पहा, पूर्ण खांबावरती आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचेत, सिंगल सिंगल तेही. आपण इथेपर्यंत हाफ डबल खांब घेत येऊया. हे पहा, अशा पद्धतीने आपण हाफ डबल खांब घेतलेले आहेत. इथेही तसंच पद्धतीने घ्यायचेत हाफ डबल खांब, परत एक
ह्या तिसऱ्यावरती डबल खांब घ्यायचा आहे. इथे डबल खांब घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला 2 3 4 असे 4 चेन करून घ्यायचे आहेत. या पहिल्या चेनवरती आपल्याला इथे सिंगल खांब घेता यायचेत. 1 हे पहा, 2 हे 3 हे 3 सिंगल खांब झालेले आहेत आणि ह्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने हे टोक तयार होते आणि इथे नंतर त्या शेजारी हाफ डबल खांब घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण खांबावरती आपल्याला सिंगल हाफ डबल खांब घेत जायचे. इथे आपण आता याला जोडून घेणार आहोत. हे आपले वलन कट करून घेऊया. अशा पद्धतीने विठ्ठलाचा टिळा तयार झालेला आहेत. हे पहा, हे असे तयार करून घेतलेले आहेत मी. आपण यापासून आता तोरण बनवणार आहोत. कसं वाटलंय हे कमेंटमध्ये सांगा.